की नातेसंबंध सोशल मीडियामुळे बिघडत चालले. अगदी खरं आहे. म्हणजे शारीरिक संबंधांवर कसा परिणाम होतो? दोघंही आपापल्या फोनमध्ये बिझी आहेत, तर त्याच्यामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतो. ऑनलाईन बुलिंग सहसा पटकन लक्षात येत नाही. ज्यांचा बॉस दररोज त्यांना ओरडतो, यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगतात? अशा केसेस माझ्याकडे अगदी रोज येत असतात. उठून आंघोळ करणे हेही एक टास्क होऊ शकते डिप्रेशनच्या लोकांना. पडद्या मागच्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. मला लहानपणी नाही मिळाला फोन म्हणून मुलांना द्यावा, तर असे लाड करू नका मुलांना. तिने असा फोटो टाकला, तिला किती लाईक्स मिळाले, आणि आपल्याला तर कोणी विचारत नाही, आपल्या फोटोला तर 1-2 लाईक्स आहेत, ह्याच्यावरूनही डिप्रेशन येतं लोकांना. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आणि एका चांगल्या विषयावर बोलण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आदिती आचार्य लोखंडे आहेत. नमस्कार मॅम, स्वागत आहे तुमचं स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार. मी तर परिचय दिलाच, पण थोडक्यात तुम्ही दिला तर खूप छान होईल. मी डॉक्टर आदिती आचार्य लोखंडे. मी चेंबूर येथे कार्यरत आहे. आमचं क्लिनिक मनचैतन्य माइंड अँड हेल्थ केअर सेंटर चेंबूर येथे आहे. चेंबूर आणि कांजूरमार्ग 2 ठिकाणी मी प्रॅक्टिस करते. आणि याच्या माध्यमातून मला वाटते अनेक लोक तुम्हाला भेटतात की ज्यांना खरोखरच मनोविकार आहेत म्हणा, किंवा डिप्रेशनमध्ये आहेत लोक, आणि रिलेशनशिपमध्ये सुद्धा आलेले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर तुम्ही बऱ्याचदा लोकांचं निरसन करताय की कशा पद्धतीने माणसानं राहायला पाहिजे. माझा पहिलाच प्रश्न असेल, आपण थेट विषयाकडे वळूया, जेणेकरून लोकांना सुद्धा कळेल की रिलेशनशिप म्हणजे सोशल मीडियामुळे रिलेशनशिप आणि डिप्रेशन या 2 गोष्टी कशा आता आपल्या आयुष्यात येत आहेत. तर मॅम, माझा सुरुवातीचा प्रश्न आहे की सोशल मीडियामुळे नेमके कोणकोणते परिणाम होतात? सोशल मीडियामुळे आजकाल असं झालं की सोशल मीडियाने आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्याचे परिणाम वेगवेगळ्या गोष्टींवर आपल्या रोजच्या आयुष्यावर होताना आता दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचा परिणाम मला असं वाटतं की सोशल मीडियाचा असं झालेला आहे की त्याच्यामुळे आपण आपली जी खरी नाती आहेत, म्हणजे नवरा बायकोची असतील, आई मुलांची असतील, वडील मुलांची असतील, किंवा मित्रमैत्रिणींची असतील, ही थोडी दुरावत चाललेली आहेत. कारण आपण इतका वेळ त्या सोशल मीडियावर घालवतो, लाईक्स करण्यात, आणि काहीतरी कधी काही कारण नसताना आपण स्क्रोल करत बसतो, रील्स बघत बसतो. त्याला काही तसा अर्थ नसतो किंवा काही व्हॅल्यू ॲडिशन आपल्या आयुष्यात त्यांनी होत नसतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअली आपले संबंध टिकवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत, पूर्वी कसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर जायचो, खेळायचो खूप. लहान मुलांच्या बाबतीत मैदानी खेळ असतात, तिकडे ते नुसते खेळ नसतात, ते एक प्रकारचं बॉन्डिंग असतं. त्यावेळेला मुलं एकमेकांशी बॉन्ड करतात, मैत्री असते ती घट्ट होते. तर असा वावच मिळत नाही. त्याच्यामुळे जी आपल्या आयुष्यात खरी नाती आपण जोपासायला पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्याला एक अर्थ येतो, एक दिशा येते, ती कुठेतरी आपण गमावत चाललो. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी की हे तर झाले सोशल परिणाम, पण शारीरिक परिणामही खूप आहेत सोशल मीडिया ॲडिक्शनचे. की आपल्या डोळ्यांवर ताण येतो, ते आपल्याला माहिती आहे. तसंच मेंदूवरही मेंदूचीही हानी होत असते. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन, मेमरी हे सगळे इश्यूज येतात. आपल्याला कुठली गोष्ट सांगितली तर ती पटकन रिटेन होत नाही, कारण आपलं लक्षच नसतं. आपण त्या सोशल मीडियाच्या आहारी इतकं केलेलो असतो की आपण ऍक्च्युअली जे काही रोज गोष्टी घडत असतात त्या लक्षात ठेवणं इतपत आपल्याकडे बँडविड्थच उरत नाही. कारण ते सगळं आपण त्या सोशल मीडियात बघून सगळं आत घेऊन जागाच उरलेली नसते आपल्या मेंदूमध्ये. त्याच्यानंतर ब्रेन फॉग, आजकाल तुम्ही ऐकलं असेल, ही टर्म खूप कॉमन आहे, ब्रेन फॉग. आपला अलर्टनेस ओव्हरऑल कमी झालेला असतो, आपलं कामातली प्रोडक्टिव्हिटी कमी होते, आणि आपल्याला सतत असं एक कन्फ्युज्ड स्टेटमध्ये आपण असतो. तर हे सगळं खूप जास्त जर तुम्ही वेळ घालवत असाल सोशल मीडियावर किंवा कुठल्याही म्हणजे इंटरनेट व्हिडिओ गेम्स वगैरे अशा गोष्टींवर, किंवा नुसतं रील्स बघण्यात असेल, तर हे मेंदूवर परिणाम होत असतात. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की फिजिकल परिणामांबरोबर मानसिक परिणाम होत असतात. उदाहरणार्थ की आपण सोशल मीडियावर सगळं छान बघत असतो की अरे हा माणूस इतके देश फिरतोय, ही व्यक्ती इकडे जातीये, ह्यांचं दोघांचं आयुष्य कसं छान, कपल्सचं लाईफ कसं चाललंय, आणि ते आपण स्वतःच्या आयुष्याशी तुलना करायला लागतो त्या गोष्टीशी. बऱ्याचदा काय होतं की लोक जे पोस्ट करत असतात सोशल मीडियावर
ते काही ते म्हणजे चांगल्या त्यांच्या ज्या मोमेंट्स असतात त्या पोस्ट करत असतात. आता कोणी भांडणं करताना एकमेकांची मारामारी करताना तर पोस्ट करणार नाही. त्याच्यामुळे पडद्या मागच्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, पण आपल्याला वाटत असतं की अरे हे सगळं छान छान चाललंय यांचं आणि बघा आम्हीच आमच्या आयुष्यात दुःखी आहेत. त्याच्यामुळे कधी कधी डिप्रेशन येतं. ऑनलाईन बुलिंग एस्पेशली लहान मुलांमध्ये याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. जर लहान मुलांना तुम्ही फोन खूप लवकर देत असाल 9, 10, 11 वयोगटात, तर ज्या बाकीची लोक असतात म्हणजे बाकीचे त्यांच्या सवंगडी असतात, त्यांच्या वयाचे त्यांचे पियर्स असतात, ते कधी कधी कुठल्या शारीरिक गोष्टींवरून किंवा अशा गोष्टींवरून ऑनलाईन कधी कधी बुलिंग हा प्रकार होतो. आता कसं आहे, शाळेत जर बुलिंग झालं म्हणजे शाळेच्या आवारात, तर ते शाळेत दिसून येतं किंवा कंप्लेंट करता येते. पण हे ऑनलाईन बुलिंग सहसा पटकन लक्षात येत नाही. बरोबर. कारण ती मुलंही सांगत नाहीत घरी आई वडिलांना की असं असं चालू आहे माझ्या बरोबर. तर त्याच्यामुळे ह्या ऑनलाईन बुलिंग मधनं डिप्रेशन, कधी कधी टोकाचे जसं सुसाईड केलंय कोणी असं आपण जे ऐकत असतो आधीमध्ये टीनेजरनी वगैरे, तर ह्या ऑनलाईन बुलिंगमुळेही बऱ्याच गोष्टी घडत असतात. निश्चितच ना, म्हणजे इतके परिणाम सोशल मीडियामुळे आपल्यावर होतात. पण बेसिकली रिलेशनशिपवर आपण बोलूयात की नातेसंबंध सोशल मीडियामुळे बिघडत चाललेत. अगदी खरं आहे. मी जसं म्हटलं तसं की नातेसंबंधांसाठी, नातेसंबंध फुलवण्यासाठी, ते टिकवण्यासाठी वेळ देणं हे क्रमप्राप्त आहे. आणि इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे आपल्या वेळेचंच गणित सगळं बिघडलेलं आहे. माणसाचं रुटीन कसं आहे, सकाळी उठलं की आधी आपण पहिली गोष्ट काय करतो, तर हातात मोबाईल घेऊन काय काय नोटिफिकेशन आलेत, काय काय कोणी काय काय मेसेजेस पाठवले, कोणी काय पोस्ट केले हे पहिले बघतो. तर ती वेळ झाली की मग आपलं थोडंसं आवरलं की आपण कामाला जातो. कामाला जाता जाता पण आपण स्वतः ड्राईव्ह करत नसो किंवा ट्रेनमध्ये बसलेलो असो तर आपण परत तेच करतो. थोडंसं काम केलं, संध्याकाळी परत येतानाही तेच करतो. आल्यावर आपलं थोडंफार काहीतरी घरची कामं असतात आणि परत रात्री झोपताना तुम्ही एकमेकांशी बोलायचं सोडून काय करता, तुम्ही सोशल मीडियावर स्क्रोल करत बसता. त्याच्यामुळे रिअल टाइम इंटरॅक्शन जी आहे, खरी खरी आयुष्यातली जी इंटरॅक्शन आहे आपली, आपल्या पार्टनर बरोबर असेल, आपल्या मुलांबरोबर असेल, म्हणजे नवरा बायकोंचे नाती तर दुरावतातच, पण बऱ्याचदा असं आढळलंय की मुलांसाठीही आपल्याला वेळ देता येत नाही. आपण इतके बिझी असतो स्क्रोलिंगमध्ये. लहान मुलं असतील, लहान मुलं जेव्हा असतात तेव्हा त्यांना आपली गरज असते, तेव्हा ते आपल्याला म्हणतात ना, आई बाबा तुम्ही इकडे बघा, माझ्याशी खेळा. त्यावेळेला आपण जर तेव्हा बिझी असू तर आपण ह्या गोष्टी करत नाही. आपण कमीत कमी जाऊ दे, मग तू पण काहीतरी बघ, आपलं टीव्हीवर बघ, असं काहीतरी आपण त्यांना लावून देतो. तर ह्याही इंटरॅक्शन्स कमी होतात आणि पुढे काय होतं की हीच मुलं तुमचं अनुकरण करत असतात. मोठी झालं की ते तेच करणार आहेत, मग ते तुम्हाला वेळ देणार नाही. काळाची चक्र फिरतात ती अशी. तर त्याच्यामुळे नातेसंबंध, सगळ्या प्रकारचे नातेसंबंध अलीकडे दुरावत आहेत. तुम्ही बघितलं असेल, पूर्वी असा एक काळ होता तेव्हा आपण म्हणजे आपल्या नातेवाईकांकडे जाऊन राहायचो, म्हणजे मावश्या, मामा, आत्या, 10-10, 15-15 दिवस गावाला जाऊन राहायचो. तर ह्या सगळ्या गोष्टी आता कमी कमी होतात, कारण लोक एक तर त्यांच्या आयुष्यात बिझी आहेत आणि आता वाढदिवस असेल कोणाचा तरी आपण नुसता एक मेसेज करून सोडून देतो किंवा स्टेटस लावतो आणि सोडून देतो. मेसेज पण त्या व्यक्तीला करतात की नाही माहिती नाही आजकाल. तर त्याच्यामुळे कदाचित वाढदिवसांना एकत्र येणं किंवा फोनवर किमान बोलणं, त्या निमित्ताने बोलणं व्हायचं. पण हे असं करत हे सोशल मीडिया आणि या गोष्टींमुळे हे सगळं हळूहळू कमी कमी होत चाललंय. त्याच्यामुळे माणसांमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ती कमी कमी होत चालली आहे. नात्यांमधला ओलावा कमी कमी होत चाललाय, हे निश्चित. बघायला गेलं तर मॅम, जसं आता तुम्ही म्हणालात की आपलं काम झाल्यानंतर आपण फोनच घेतो. मला वाटते की आत्ताची जनरेशन, म्हणजे ज्यांच्या हातात फोन आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे, म्हणजे घरची जी लोक, म्हातारी माणसं आहेत, एक 50च्या पुढे असणारी लोक सुद्धा जे आहेत, ती फोन घेऊन बसतात. आता रील्स येतात आणि काही वेळा असं होतं की पुढचा जो व्हिडिओ आलेला आहे त्याची खात्री नसते त्या लोकांना की खरंच ही खरं बोलते का. आपल्याला कळतं की हे AI जनरेटेड असू शकतं किंवा हे फेक असू शकतं. अशा गोष्टी पण घडतात. तर एक असं हे तयार होतं की तुम्ही एक दिवस जरी मोबाईल सोडून राहायचं म्हटलं तर आपल्याला वाटतं आपल्या आयुष्यात काहीच नाहीये, म्हणजे आपण मोकळं होतो, पूर्ण ब्लँक होतो माइंड. याबद्दल काय सांगा? खरंय, आपल्याला त्या सोशल मीडिया म्हणजे किंवा इंटरनेट याची एवढी सवय झाली आहे, म्हणजे व्यसन झालंय थोडक्यात.
जसं दारूचं व्यसन असतं तसंच हे व्यसन आहे. दारू सोडतानाही असाच त्रास होतो. दारू एक दिवस नाही प्यायली तर माणसाला विड्रॉवल सिम्पटम्स येतात. हात थरथरणं, घाबरल्यासारखं होणं, उलट्या होणं किंवा झोप न लागणं, अशा गोष्टी होतात आणि माणसाच्या आयुष्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटतं. तर तसंच सोशल मीडियाच्या बाबतीत होतं. सोशल मीडियाच्या बाबतीत तुम्हाला कदाचित शारीरिक लक्षणं नाही दिसणार, पण अस्वस्थता, मनातली अस्वस्थता, बेचैनी आणि आता काय करायचं नेमकं वेळेचं हेच काही सुचेन असं होतं. बरोबर. कारण आपण पूर्ण आपला वेळ त्यामध्येच इन्व्हेस्ट केलेला असतो. त्याच्यामुळे आपले छंद, आपल्या दैनंदिन आपल्याला आयुष्यात छोटे छोटे प्रसंग असतात जे आपल्याला आनंद देत असतात, पण ते आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. कारण डोपामिन स्पाइक जे सोशल मीडियामुळे सतत आपल्याला घ्यायची सवय झालेली असते, तर त्याच्यामुळे आपण बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून दिलेल्या असतात. त्याच्यामुळे हेही एक प्रकारचं व्यसनच आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मॅम, माझं एक म्हणजे अगदी साधं वाटतं आपल्याला या गोष्टी की डेली लाईफमध्ये या होत असतील, पण खरं तर आत्ताची गंभीर परिस्थिती ही आहे की सोशल मीडियामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतात का नवरा बायकोंच्या? कारण की जसं तुम्ही म्हणालात, कामावरून आलं की दोघेही फोन घेऊन बसतात, तर संवाद टळतो. तर याचा शारीरिक संबंधांवर कसा परिणाम होतो? हा निश्चित परिणाम होतो. याच्यात दोन भाग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी जसं म्हणलं तशी इमोशनल इन्व्हॉल्वमेंट जर कमी असेल, म्हणजे आता जसं वेळच नसतो, दोघंही आपापल्या फोनमध्ये बिझी आहेत, तर त्याच्यामुळे शारीरिक संबंधांवर परिणाम होतो. म्हणजे तेवढं जर नात्यांमध्ये ओलावा नसेल तर तशी इच्छाही कमी होते माणसाची, सेक्शुअल डिझायर वगैरे या गोष्टी कमी होतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इंटरनेट बरोबर बरेच लोकांना पॉर्न बघायची सवय असते. तर पॉर्न मध्ये जे दाखवतात ते पण सगळं अनरिअलिस्टिक दाखवत असतात, म्हणजे ते काही खरं नसतं. तर त्या गोष्टींशी तुलना करून, म्हणजे तशा अपेक्षा आपण जर आपल्या पार्टनरकडून एक्सपेक्ट करत असू तशा गोष्टी, तर ते होण्यासारखं नसतं आणि ती तुलना केल्यामुळेही शारीरिक संबंधांवर परिणाम होत असतो. बघायला गेलं तर निश्चितच जसं सोशल मीडियामुळे या गोष्टी घडत आहेत, तर याच्यातून पुढे जाऊन मॅम दुसऱ्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट येणं किंवा अफेअर्सचं प्रमाण वाढणं, याबद्दल काय सांगा? आता कसं झालंय की मी म्हटलं तसं आपण खूप वेळ सोशल मीडियावर असतो, त्याच्यामुळे सोशल मीडियावर कोण लाईक्स देतंय, कोण काय कॉमेंट करतोय, ह्या बाबतीत आपण खूप सेन्सिटिव्ह असतो की अरे मग त्यांनी असं का लिहिलं, त्यांनी तसं का लिहिलं, हा एक भाग झाला. त्याचबरोबर आता सोशल मीडियामुळे कसं आहे की अख्खं जग जवळ आलंय, आपलं एक्सपोजर इतकं वाढलंय. आता आधी आपण कधी दूर देशी कुठल्या माणसांशी काही संपर्कात यायचा प्रश्नच नव्हता, पण अलीकडे या 10-20 वर्षात आपण बघतोय की जगभरात कुठेतरी अमेरिकेत असणाऱ्या माणसाशीही आपण इथे बसून बोलू शकतो, रोजच्या रोज संवाद करू शकतो, आणि तेही कमी पैशात. सुरुवातीला तर ते महागडं होतं खूप, हो की नाही? आता तेही नाहीये की तुम्हाला काही पैसे, जिओनी सगळं फ्री करून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला पैसेही पडत नाही. तर त्याच्यामुळे आपण आज मी ठरवलं तर मी कोणाशीही अगदी एका क्लिकवर बोलू शकते, आणि मग ह्या बोलण्यातूनच लोक वाहवत जातात. तसेही आपले नातेसंबंध आपल्या बायकोशी, नवऱ्याशी दुरावलेले असतील जर, तर अशा गोष्टींमध्ये लोक वाहवत जातात, कोणाच्या तरी संपर्कात आले, आणि त्यातनं कधी कधी अफेअर्स वगैरे या गोष्टी चालू होतात. बऱ्याचदा हे जे अफेअर्स असतात, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स आपण म्हणतो त्याला, ती नेसेसरीली शरीर सुखासाठी असतात असंही नाही. त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं ते म्हणजे काय, इमोशनल एक आसरा हवा असतो लोकांना, त्यांच्या भावनांचा निचरा करण्यासाठी किंवा मनातलं बोलण्यासाठी. तर ते प्रत्यक्षात बोलायचं सोडून लोक ह्या गोष्टी अवलंबतात. बरोबर. तर माझ्याकडे आता काही दिवसांपूर्वीच अशा 2-3 केसेस आल्या की म्हणजे चांगल्या म्हणजे 50-55 वयोगटातले व्यक्ती होत्या. त्या अशाच सोशल मीडियामुळे, ते शाळेचं आजकाल रियुनियन होतं तसं रियुनियन झालं त्यांचं, आणि मग तिकडे त्या त्यांच्या एका मित्राला भेटल्या, आणि तेव्हापासून त्यांचं नुसतं म्हणजे फक्त चॅटिंग करायच्या त्या. तर चॅटिंग आणि अशा ह्याच्यातनं ते पुढे त्यांचं म्हणजे
इन्व्हॉल्वमेंट तयार झाली, एक प्रकारची अटॅचमेंट तयार झाली. आणि मग कसं असतं, आता इंडियन हाऊसहोल्डमध्ये आपण बघितलं तर या गोष्टी जेव्हा मुलांना कळतात, किंवा आता मुलगा लग्नाच्या वयातला मुलगा आहे त्यांना, तर ते त्याला कळलं, मग त्यांना असं ऑकवर्ड झालं, आणि मग त्या माणसाशी त्यांनी बोलणं बंद केलं, आणि त्याच्यामुळे त्यांना डिप्रेशन आलं. त्याच्यासाठी त्या माझ्याकडे आल्या होत्या. तर अशा घटना आजकाल ह्या सोशल मीडियामुळे या सगळ्या गोष्टी नक्कीच जास्त वाढल्या आहेत. निश्चितच मॅम. पण आता जशी तुम्ही केस सांगितलात, तर या ज्या गोष्टी आहेत यामधून घडतं काय की त्यांनी मागे आल्या आणि स्वतःला सांभाळलं, तुमच्याकडे आल्या, बोलल्या, त्यांच्या भावना तुमच्याकडे स्पष्ट झाल्या असतील, त्या व्यक्तीने ते समजून घेतलं असेल. यांना बंधनं होती वयाची. काही गोष्टी आता अशा घडतात, आपण अनेक केसेस बघतोय की नवऱ्याला सोबत नेऊन सुद्धा प्रियकर सोबत असून नवऱ्याचं म्हणजे नवऱ्याला मारायचं, म्हणजे अतिशय जे आपण बोलू इच्छित नाही, म्हणजे शरीराचे तुकडे करून ड्रम मध्ये टाकलं वगैरे, या ज्या गोष्टी आता घडतात, तर याचे परिणाम काय होतात, तर गुन्हेगारीकडे लोक वळतात का? याबद्दल काय सांगतात? नाही, गुन्हेगारीकडे वळणारी लोक असतात ना, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती असते, क्रिमिनल माइंडसेट असतं. त्याला आम्ही टेक्निकल टर्म्समध्ये अँटी सोशल पर्सनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे एकमेकांशी न पटणारी अशी खूप जोडपी असतात की एकमेकांशी नाही पटत, घरात एकत्र राहतात पण एकत्र एका खोलीत झोपत नाहीत, किंवा संवाद नसतो. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की कोणीतरी दुसऱ्याला संपवायला निघेल म्हणून. पण ज्या लोकांची ही गुन्हेगारी प्रवृत्ती असते त्यांना अशा गोष्टी करायला त्याच्याबद्दल काही गिल्ट वाटत नाही. तर त्याच्यामुळे तशी लोक अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड असतात. मॅम, यामध्ये ऍक्सेप्टन्स किती असला पाहिजे व्यक्तीचा? जर आपल्या पार्टनरने आपल्याला चीट केलं तर ऍक्सेप्टन्स किती लेवलला ठेवला पाहिजे की आपलं आयुष्य एकदाच मिळतंय, तर त्यामध्ये रडत बसणं किंवा डिप्रेशन घेणं, नेमकं काय केलं पाहिजे? आयडियली तर असं आहे की ऍक्सेप्टन्स आपण म्हणतो आणायला पाहिजे, पण तो इतका सोपा नसतो, कारण त्यात खूप भावनांची गुंतागुंत असते. दुसऱ्या व्यक्तीचीही, म्हणजे जो अफेअर करतो बाहेर, त्याचंही बऱ्याचदा असं नाही आहे की त्याच्या बायकोतलं त्याचा इंटरेस्ट पूर्ण संपलेला असतो, असंही नसतं. कधी कधी मुलं इन्व्हॉल्ड असतात, मुलांचे प्रश्न असतात. तर त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स आपण म्हणतो तितका सोपा निश्चित गोष्ट नाहीये. पण कसं आहे की जितक्या लवकर आपण गोष्टी ऍक्सेप्ट करू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. म्हणजे आपल्याला खरं तर एकच आयुष्य मिळतं, तर ते रडत खुडत बसायचं का एकदाच त्यातनं मोकळं होऊन आपलं आयुष्य आनंदाने जगायचं. तो व्यक्ती आपल्या आयुष्यात असू दे किंवा नसू दे, आपलं मानसिक स्थैर्य जपून पुढे जाणं हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही एकत्र राहा किंवा राहू नका, तो पुढचा मुद्दा आहे. पण कुठल्याही वेळेला, कुठल्याही क्षणाला आपलं मानसिक स्थैर्य ढळता कामा नये. ते माझ्या दृष्टीनं ते सर्वात महत्वाचं आहे. निश्चितच मॅम. आता आपण बघितलं तर सोशल मीडियामुळे नातेसंबंध कसे बदलत चाललेत यावर बोललो. दुसरा मुद्दा आपला डिप्रेशनचा येतो. सोशल मीडियामुळे डिप्रेशन लोकांमध्ये कसं येत आहे? सोशल मीडियामुळे जसं मगाशी म्हटलं तसं की ते बघून, म्हणजे ते शेवटी आभासी विश्व आहे, तर त्यात दिसणाऱ्या गोष्टीही सगळ्या खऱ्या नसतात किंवा त्या तात्पुरत्या असतात. त्याच्यामुळे कोण स्वित्झर्लंडला जातंय, कोणी एक नवीन बिझनेस चालू केला, 25 वर्षाच्या मुलीने एखादा चांगला बिझनेस चालू केला, तर प्रत्येक माणसाला ते सगळं बघून असं वाटत असतं की अरे मी काय करतोय माझ्या आयुष्यात, माझं वय आता 30-35 झालं, अजून मी सेटल्ड नाहीये जॉबमध्ये, माझं सारखं घरी भांडणं होत असतात, नवऱ्याशी भांडणं होतात, सासू सासरे त्रास देतात. तर आपण सतत ही तुलना डोक्यात कुठेतरी चालू होते. आपण कितीही कॉन्शियसली म्हटलं नाही मी नाही तुलना करत, मला माहितीये ते सगळं खोटं आहे, पण आपण तेच जेव्हा बघत राहतो, त्याच्यात खूप वेळ घालवतो, तेव्हा त्या गोष्टींचा जे आपण बघतो त्याचा इम्पॅक्ट आपल्या मेंदूवर आणि आपल्या विचार करायच्या प्रक्रियेवर होत असतो. मग नकळतपणे आपल्याला त्या गोष्टींमधून, त्या गोष्टी जर आपल्याला आपल्या आयुष्यात मिळत नसतील त्या वेळेला, तर आपल्याला असं वाटत राहतं कुठेतरी आपण कमी पडतोय किंवा आपली तेवढी वर्थ नाहीये, किंवा एक प्रकारचा निराशा येऊ शकते. आणि त्यातनं हे सगळं म्हणजे होपलेसनेस वगैरे या गोष्टींमुळे डिप्रेशन होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, हे म्हणजे लहान मुलांमध्ये जास्त होतं.
मोठ्यांपेक्षा. कारण मोठ्यांना कसं किमान आपण 40-50 कडे आलो की आपल्याला काही गोष्टी माहिती असतात की हे आभासी आहे, हे खरं नाहीये. बरोबर. थोडंसं नाही म्हटलं तरी वयाप्रमाणे आपल्याला थोडंसं विजडम आलेलं असतं. पण लहान मुलं असतात ती आता 11, 12, 13व्या वर्षी त्यांचं वय असं असतं की ते खूप पटकन इन्फ्लुएन्स होतात एखाद्या गोष्टीमुळे. एखादं काहीतरी पाहिलं त्यांनी, हे सगळ्या ऍडव्हर्टायझिंग कंपनीज हे स्टार्सना आणून ऍडव्हर्टाईज कसं करतात, त्यातनं काय त्यांना फायदा होतो. कारण ही लहान मुलं जी असतात 20-25 वयोगटापर्यंत जी आहेत लोक, ती खूप इझिली इन्फ्लुएन्स होतात. बरोबर. तर त्याच्यामुळे आपली मैत्रीण आहे, तिने असा फोटो टाकला, तिला किती लाईक्स मिळाले, आणि आपल्याला तर कोणी विचारत नाही, आपल्या फोटोला तर 1-2 लाईक्स आहेत, ह्याच्यावरूनही डिप्रेशन येतं लोकांना. तर त्याच्यामुळे लहान मुलांना जितक्या तुम्ही उशिरा हे एक्सपोजर द्याल, सोशल मीडिया एक्सपोजर, तितकं तुम्ही तुमच्या मुलांना प्रोटेक्ट करताय, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल की आता आपल्याकडे मला लहानपणी नाही मिळाला फोन म्हणून मुलांना द्यावा, तर असे लाड करू नका मुलांचे, कारण त्यातनं त्यांचं नुकसान होतंय. तुम्ही जितक्या लवकर मुलांना फोन हातात द्याल तितक्या गोष्टींना तुम्ही त्यांना एक्सपोज करताय, हे लक्षात ठेवा. ते काय काय बघतायत ह्याचा तुम्हालाही थांगपत्ता लागणार नाही. हा, म्हणजे लोकांना अक्षरशः कौतुक असतं की माझा 2 वर्षाचा मुलगा आहे तरी त्याला सगळं मोबाईल मधलं. आता गंमत ह्याच्यात अशी आहे की त्याच्यात त्या मुलाचं काही कर्तृत्व नसतं. ज्यांनी डिझाईन केलंय ते इतका सॉफ्टवेअर, म्हणजे असं सॉफ्टवेअर डिझाईन केलंय की ते इतकं चाइल्ड फ्रेंडली आहे की एखादा 2 वर्षाचा मुल ज्याला अजून शू आणि शी नाही करायचं कळत, तोही फोन स्क्रोल करतो. त्याच्यात कौतुक मुलाचं नाहीच आहे. हे पालकांना लक्षातच येत नाही. हा सर्वात मोठी शोकांतिका आहे. बघायला गेलं तर डिप्रेशन आले हे कळण्यासाठी सुरुवातीची काही लक्षणं माहिती पाहिजेत माणसाला. ते माहितीच नसल्यामुळं कधी ते जास्त पातळीपर्यंत जातं कळत नाही. तर सुरुवातीची लक्षणं काय आहे? सुरुवातीची लक्षणं म्हणजे असं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याचदा झोपेवर परिणाम होतो. म्हणजे झोप खूप कमी लागणं किंवा मध्ये मध्ये जाग येणं किंवा खूप जास्त झोप लागणं. कधी कधी 12-12, 14-14 तास लोक झोपून असतात, कारण त्यांना बाहेर जाऊन काही गोष्ट करायची म्हटली तर तेवढं त्राण नसतं. एक प्रकारचा विकनेस आल्यासारखा वाटतो शरीरात. उठून आंघोळ करणे हेही एक टास्क होऊ शकते डिप्रेशनच्या लोकांसाठी. छोट्या छोट्या गोष्टी पण अवघड वाटायला लागतात, किंवा जे काम तुम्ही रुटीनली करताय, रोज करताय, ते अचानक तुम्हाला असं वाटतं नाही मला काही सुचतच नाहीये, मला काही जमतच नाहीये. कॉन्फिडन्सवर परिणाम व्हायला लागतो. लोकांशी बोलताना इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे कशाला करायचं, आता जायचंय कुठेतरी बाहेर, काहीतरी फंक्शन आहे, कशाला जायचं, नको. आधी ज्या गोष्टी तुम्हाला प्लेजरेबल वाटत होत्या, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळायचा, म्हणजे गाणं असू दे किंवा डान्स असू दे, पेंटिंग असू दे, कुठलाही तुमचा जो छंद असेल, त्या गोष्टींमधनंही तुम्हाला आनंद मिळण्याचा होतो. आणि कधी कधी काहीही कारण नसताना तुम्हाला उदास वाटत असतं. म्हणजे आता एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात घडली, तुम्हाला कोणीतरी तुमच्या बॉसने झापलं, तेवढ्यापुरतं तुम्हाला लो वाटतं, पण ते डिप्रेशन नसतं, लक्षात घ्या. डिप्रेशन म्हणजे जे सतत राहतं, त्याचं आम्ही टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणतो किमान 15 दिवस राहतं सतत. आणि ते जे डिप्रेशन तुम्ही अनुभवत असता ते, म्हणजे आता एकदा बॉसने ओरडलं म्हणून अगदी महिनाभर त्याचं काही उदास वाटायचं कारण नसतं, पण ते जर सतत वाटत असेल तर तो जो रिस्पॉन्स आहे तो डिस्प्रपोर्शनेट आहे जे घडलंय त्याच्यापेक्षा, तर त्याला आपण डिप्रेशन म्हणू शकतो. किंवा कधी कधी काहीही कारण नाहीये, सगळं सुरळीत चाललंय, पण माणसाला हळूहळू लो वाटायला लागतं, डिप्रेस्ड वाटायला लागतं. तर प्रत्येक वेळी डिप्रेशन जेव्हा होतं त्यावेळेला काहीतरी कारणच असतं किंवा काहीतरी ट्रिगर असतो असं गरजेचं नाहीये. तर डिप्रेशन कधीही होऊ शकतं. कधी कधी डिप्रेशन अशा नाजूक अवस्था असतात, म्हणजे मेनोपॉज आहे किंवा बाळंतपण, पेरिमेनोपॉझल बायका असतात, या बायकांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त असतं. तर असं डिप्रेशनची वेगळी वेगळी लक्षणं आहेत, आणि कुठली एक गोष्ट आहे म्हणून डिप्रेशन आहे असं आपण म्हणत नाही. पण ओव्हरऑल ही लक्षणं, आणि त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात जर अडथळा निर्माण होत असेल, म्हणजे आपल्याला कामामध्ये इंटरेस्ट वाटत नाही, कामामध्ये प्रोडक्टिव्हिटी आपली कमी झाली आहे, चुका व्हायला लागल्या आहेत, बॉस सांगतोय की अरे हे काय चाललंय,
आपल्या नातेसंबंधांमध्ये आपल्याला तसा इंटरेस्ट वाटत नाहीये, त्याच्यात अडथळे येत आहेत, कारण आपली चिडचिड होते, राग होतो, आपण आपल्या रोजच्या गोष्टी करू शकत नाहीये, सोशल फंक्शनिंगही अफेक्ट झालंय, म्हणजे माणसांशी नाती जपणंही अवघड पडतंय. तसं सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला आपण डिप्रेशन म्हणतो. जसं मॅम आता तुम्ही बॉसचं उदाहरण दिलं, तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात हा इश्यू असतो. म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की एकदा जर बॉस काही बोलला, चिडला, तर तुम्हाला वाईट वाटणं किंवा कंटिन्युअसली 15 दिवस वाईट वाटणं. पण असे काही बॉस आणि असे काही एम्प्लॉई आहेत की ज्यांचा बॉस दररोज त्यांना ओरडतो, यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगा? नाही, हे अगदी खरं आहे. आणि अशा केसेस माझ्याकडे अगदी रोज येत असतात की वर्क स्ट्रेस एवढा जास्त आहे की वर्क एन्व्हायरमेंट चांगलं नाहीये, वातावरण चांगलं नाही, कारण सतत प्रेशर खूप असतं, हे डेडलाईन्स असतात, टार्गेट्स असतात. आणि बॉस कधी कधी म्हणजे प्रेशर करणं एक गोष्ट झाली, आणि तुम्ही भाषा काय वापरता, बरोबर, तर ती बऱ्याचदा ओरडून बोलतात किंवा भाषा चांगली नाही म्हणजे सगळ्यांच्या समोर बोलतात, त्याच्यामुळे ताण निर्माण होतो. तर अशा वेळेला बऱ्याचदा अशी व्यक्ती डिप्रेशनमध्ये किंवा ऍडजस्टमेंट डिसऑर्डर आम्ही त्याला म्हणतो, ह्याच्यामध्ये जातात. तर ह्याला कसं आहे की नुसतं काउन्सिलिंग किंवा नुसतं मानसोपचार करून उपयोग नसतो. अशा वेळेला कधी कधी आपल्याला औषधं घ्यायला लागतात. त्रास किती लेवलचा आहे त्याच्यावरून ऍक्च्युली ठरतं. जर माइल्ड डिप्रेशन असेल तर आपण फक्त काउन्सिलिंगनी प्रयत्न करू शकतो त्यातनं बाहेर पडायचा. पण जर मॉडरेट टू सिव्हिअर म्हणजे कसं आपण ठरवायचं की आपल्या रोजच्या कामकाजात फरक पडलाय, त्याचा कामामध्ये चुका होत आहेत, परफॉर्मन्स एकदम डाऊन झालाय, आपल्याला खूपच निगेटिव्ह विचार येत आहेत, कधी कधी टोकाचे विचार येत आहेत की आता हे आयुष्य काही जगायला अर्थ नाहीये. अशा प्रकारचे जर विचार येत असतील तर ते मॉडरेट टू सिव्हिअर डिप्रेशन आपण त्याला म्हणतो. आणि अशा वेळेला आपल्याला औषधं घेणं हे सर्वात महत्वाचं आहे. अच्छा, यानंतर म्हणजे मला ऐकायला आवडेल की वयानुसार डिप्रेशन वेगळं असतं का? जसं आपण मगापासून आतापर्यंत बोलतोय तर आपल्याला कळालं की लहान मुलांच्या काय अपेक्षा असतात, टीनेजर्सच्या काय असतात, एक विशिष्ट एजमध्ये काय असतात, तर यानुसार डिप्रेशन सोशल मीडियामुळे वयानुसार वेगळं डिप्रेशन येतं का? सोशल मीडियामुळे डिप्रेशन, अँझायटी याचं सर्वात जास्त प्रमाण ह्या ॲडोलेसंट एज ग्रुपमध्ये, म्हणजे 20-22 वयोगटापर्यंत, साधारण 14 ते 22 म्हणू शकतो आपण, त्यांच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण आहे. कारण मी म्हटलं तसं परिपक्वता, इमोशनल परिपक्वता, मॅच्युरिटी त्यांना नसते की हे कसं हाताळायचं, हे जे काही आपण बघतोय ते किती खरं आहे किती खोटं आहे, ह्या गोष्टी त्यांना त्या वयात कळत नसतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्रेशन, अँझायटी ह्याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. ओव्हरऑल बघायला गेलं तर साधारण जे लोक सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करतात, सोशल मीडिया ॲडिक्शनचं प्रमाण साधारण 35 ते 40% ओव्हरऑल आत्ता जे वापरतात त्यांच्यात. आणि त्यांच्यापैकी साधारण 10 ते 15% लोकांना डिप्रेशन घ्यायची शक्यता असते. आणि एक्स्ट्रीम्स ऑफ एज म्हणजे लहान मुलं आणि तशीच म्हातारी माणसं. म्हातारी माणसांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, ते थोडेसे त्यांना एकटेपण आलेला असतो, कधी कधी पार्टनर जिवंत असतो असं नाही, त्याच्यामुळे तो एकटेपणा असतो. प्लस सोशल मीडियावरही लोक बघत असतात ते काय काय कोण कोण कुठे कुठे जातंय, काय काय करतंय, त्याच्यामुळेही जास्त डिप्रेशन कधी कधी येतं. तर एक्स्ट्रीम्स ऑफ एज मध्ये डिप्रेशन, अँझायटीचं प्रमाण जास्त आहे. आणि त्या मानाने थोडंसं जे संसारी आहेत, ज्यांना मुलं बाळं आहेत, ज्यांना आत्ता काहीतरी इमिडिएट जॉब आहे, बिझी असतात जे, त्यांच्यात थोडा इम्पॅक्ट ह्या एक्स्ट्रीम्स पेक्षा कमी आहे. यामध्ये पडायचंच नसेल म्हणजे डिप्रेशनमध्ये माणूस अडकायलाच नको, किंवा जर थोडंफार आलं असेल तर यामधून बाहेर पडण्यासाठी नॉर्मल उपाय काय आहेत? आता कसं आहे, डिप्रेशन म्हटलं की सोशल मीडियामुळे येणारे डिप्रेशन आहे. त्याच्याबद्दल आपण म्हटलं तर सोशल मीडिया आपण जेव्हा बघतो तेव्हा काही गोष्टी आपण कटाक्षाने पाळायला पाहिजेत. उदाहरणार्थ आपण किती वेळ घालवतो, वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही दिवसात 6-7 तास सोशल मीडियावरच घालवत असाल तर त्या गोष्टींचा परिणाम तुम्ही कितीही म्हटलं तरी तो होणार आहे तुमच्या माइंडसेटवर. तर त्याच्यामुळे ते निश्चित करणं की ठीक आहे, अर्धा-1 तास दिवसभरात एंटरटेनमेंटसाठी मी बघतो. आपण जेव्हा महत्वाची कामं करत असतो त्यावेळेला फोन बाजूला ठेवून देणं, दुसऱ्या रूम मध्ये ठेवून देणं,
कारण जर आपल्या जवळ असेल तर आपण जरा काय वाजला की आपण अरे कोणी मेसेज केला, नोटिफिकेशन आलं हे बघतो. तर त्याच्यामुळे हे करणं आवश्यक आहे. तसंच इंटरनेट फ्री झोन्स तुमच्या घरात, ऑफिसमध्ये तयार करा, की मी किचन मध्ये असेन किंवा मी काहीतरी कामात असेन किंवा मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवत असेन, त्यावेळेला मी मोबाईलचा वापर करणार नाही. अशा किंवा बेडरूम मध्ये हॉलमध्ये बसेन मी थोडा वेळ, त्यावेळेला मी करेन. तर अशा गोष्टी तुम्ही केल्यात तर ह्या सोशल मीडियापासून लांब राहाल. आणि त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन, अर्थातच जर तुम्ही वापर कमी केलात तर त्याच्यामुळे येणाऱ्या डिप्रेशनला तुम्ही बळी पडणार नाही. पण ऍज सच डिप्रेशन ज्यांना व्हायचं असतं, तुम्ही कितीही गोष्टी केल्यात, सोशल मीडिया नाही वापरलात, पण डिप्रेशन असंही होऊ शकतं. बरोबर. कारण डिप्रेशन हे फक्त सोशल मीडियामुळे किंवा फक्त एका गोष्टीमुळे होणारी गोष्ट नाहीये. त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात. त्याला आम्ही म्हणतो बायो सायको सोशल मॉडेल असतं त्याचं. म्हणजे बायोलॉजिकल चेंजेस ब्रेनमध्ये तर होत असतातच. न्यूरो ट्रान्समिटर्स, सिरोटोनिन नावाचं जे न्यूरो ट्रान्समिटर असतं त्याची लेवल कमी होते, त्याच्यामुळे डिप्रेशन होतं. तर तो एक भाग झाला. त्याच्याबरोबर सायकोलॉजिकल म्हणजे पर्सनॅलिटी फॅक्टर्स असतात. स्वभाव, एखाद्याचा स्वभाव मुळात निगेटिव्हिस्टिक असेल किंवा अँशियस असेल तर अशा लोकांना पटकन होऊ शकतं डिप्रेशन. आणि तिसरा भाग आहे सोशल, म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना. म्हणजे त्यात सोशल मीडिया एक्सपोजर आलं, त्यात अजून काही तुमचं फायनान्शियल लॉस आला किंवा रिलेशनशिपचा लॉस आला, तर या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाला डिप्रेशन होतं. त्याच्यामुळे प्रत्येकच गोष्ट आपल्याला सगळी काही कंट्रोल मध्ये आपले फॅक्टर्स असतात असं नाही. आयुष्यात काय घटना घडतील हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. पण जर डिप्रेशन झालं तर औषध घेऊन बायोलॉजिकल फॅक्टर करेक्ट करणं आपल्या हातात आहे. दुसरी गोष्ट सायकोलॉजिकल फॅक्टर्स म्हणजे स्वभाव धर्म. हा जरी अगदी 180 डिग्रीमध्ये बदलू शकत नसलो आपण, तरी पण काउन्सिलिंगनी बऱ्यापैकी मेजर फरक आपण घडवू शकतो. म्हणजे काय की उदाहरणार्थ हे टेबल आहे, हे टेबल जर ह्याचा म्हणजे हे जर हा सरफेस आहे, हा जर शार्प आहे, जर शार्प असेल तर आपल्याला तो लागेल. तो जर आपण घासून घासून पॉलिश केला आणि राऊंडेड केला तर आपल्याला लागायची शक्यता कमी होते. तसंच काउन्सिलिंग मार्फत आपण आपल्या स्वभावाचे कंगोरे जे असतात ते असे घासून घासून पॉलिश करतो की जेणेकरून आपल्याला रोजच्या आयुष्यात आपल्या स्वभावामुळे त्रास होऊ नये आणि डिप्रेशन, अँझायटी असे जे आजार होतात हे परत परत होऊ नयेत. निश्चितच मॅम. म्हणजे मगापासून आपण बघितलं तर सोशल मीडियामुळे रिलेशनशिप त्याचबरोबर डिप्रेशन या दोन गोष्टीवर आपण बोललो. खूप छान माहिती दिलात आणि अगदी सोप्या शब्दात दिलात. प्रेक्षक हो, तुम्हाला सुद्धा ही मुलाखत किंवा ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचा प्रतिसाद कळवायला विसरू नका. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद आणि तुमचाही धन्यवाद. पण अजूनही जर तुम्ही स्मार्ट मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच सबस्क्राईब करा.